इथं पांढरीत पांढरीत तळत्यात माणसं, इथं इनामात तळत्यात माणसं, तिथं मातीत मळतात माणसं, इथं शेतात मळतात माणसं. त्याच्या घामाचा भाव हाय सस्ता, त्याच्या घामाचा भाव हाय सस्ता, त्याच्या कष्टाचा भाव हाय सस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. माझ्या बापाचं हिरवं रान, माझ्या बापाचं हिरवं रान, काळ्या माईनं पिकवलं सोनं, काळ्या आईनं पिकवलं सोनं. माझी आई पण काळी आहे बरं का, बघितली असेल बऱ्याच जणांनी. आता सुगीत घालत्यात गस्ता, व्यापारी सोयाबीन आलं येतात का नाही दारात, कमी दरात घेऊन जातात. आता सुगीत घालत्यात गस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. इथं डब्यात साखर लागते गोड, इथं डब्यात साखर लागते गोड, तिथं सोन्याच्या हाताला फोड. शेतात काम करताना इथं डब्यात साखर लागते गोड, इथं डब्यात साखर लागते गोड, तिथं अनिलच्या हाताला फोड, तिथं नंदाच्या हाताला फोड. भाव ठरतो त्याला न पुसता, साखर ऊस पिकवतो आपण आणि त्याला न विचारता भाव ठरतो ऊसाचा. दरवर्षी अनुभवतो आपण दिवाळी सुट्टीत आंदोलन. भाव ठरतो त्याला न पुसता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. जवळ दुष्काळ घिरट्या घाली, आता कृष्णेला पाणी असते 12 महिने, त्यामुळे दुष्काळ अलीकडच्या पिढीला बघायला मिळालं नाही, पण तो आपण अनुभवलेला आहे की मार्च पासून नदी उघडी पडायची आणि चंदूरला आपण चालत जात होतो पात्रातून. जेव्हा दुष्काळ घिरट्या घाली, तेव्हा बापाच्या गावाला कुणी न वाली. दुष्काळ घिरट्या घालताना आपल्या गावाला कुणीच वाली नसायचा. गाव असून झाला तो फिरस्ता. 36 वर्षानं आपण सगळे एकत्र येतोय. बऱ्याच वेळा वाईट वाटतंय की इथून 150 किलोमीटरवर मी नोकरी करतोय. बरेच जण याच्यापेक्षा दूर, आता सैनिक रिटायर होऊन आले, सुरेश, शिवाजी, तर हिमाचल प्रदेश आणखी जम्मू काश्मीरला जाऊन आलेले हजारो किलोमीटरवर. का जावं लागलं यांना? कारण इथला दुष्काळ, इथली छोटीशी जमीन आपली, 1 एकर 2 एकर अर्धा एकर अशा आपल्या जमिनी, आणि म्हणून मग नोकरी निमित्त आम्हाला गावाच्या बाहेर जावं लागलं. भले आम्हाला बाहेर पगार मिळाला असेल, परंतु जे समाधान असते ते समाधान गावात आहे, ते इथल्या मातीत आहे, ते हित आहे, आणि ते दुःख घेऊन आम्ही तिकडं जगत असतो. गाव असून झाला तो फिरस्ता, आणि अशा पद्धतीने गाव असून आम्ही फिरस्ते होतोय. आज इथं बदली, 3 वर्षानं तिकडे बदली, 3 वर्षानं 4थ्या ठिकाणी, अशा पद्धतीने नोकर वर्गाचं जीवन. बजरंग बरोबर आहे ना? काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. तर मी आता प्राध्यापक वगैरे म्हणताय तुम्ही, परंतु मी एक शेतकऱ्याचा मुलगा असंच मला स्वतःला समजतो. आणि जिथं मी नोकरी करतो तिथं विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, हे आशा वर्कर्स ग्रामीण भागात आहेत ना, आरोग्य सेवेत काम करणाऱ्या, त्यांचे प्रश्न असोत, त्यांच्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून आम्ही दोघे नवरा बायको सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते आमच्यासाठी आम्ही झटत असतो. आणि त्यामुळं आपोआपच आमची लाईफस्टाईल अशी झाली, आमचे विचार बदलले. म्हणजे चंगळवादाकडे न जाता आम्ही वास्तववादाकडे आलो. आणि मग साधं कार्यकर्त्याचं जीवन, कारण आशेच्या समोर जातेवेळी आशासारखंच गेलं पाहिजे. मी सुटापुटात प्राध्यापक म्हणून गेलो तर ती नाही आमचं ऐकणार, नाही आमच्या समोर येणार. आणि आत्ताचे जे वक्ते आलेले होते ते वक्ते सुद्धा तुम्ही पाहिलं की एक MBBS DPM झालेला माणूस जो दिवसाला 50,000 रुपये कमवू शकतो, त्यांना मी म्हटलं की तुम्हाला मानधन किती द्यायचं, तर त्यांनी म्हटले मानधन मला अजिबात नको, फक्त माझा STचा खर्च द्या. 300 रुपयेचं मला तिकीट झालेलं आहे, 600 रुपये द्या येण्या जाण्याचा खर्च.
अशा पद्धतीचे कार्यकर्ते माझ्या जीवनात मला भेटत गेले. डॉक्टर असोत, वकील असोत, इंजिनियर असोत, आणि की जसं ज्या संगतीत आपण जातो त्यांचा आपणाला रंग नाही गुण येतच राहतो, तशा पद्धतीचे गुण आले. आणि म्हणून मग मी फेटा बांधत नाही. त्या प्रश्नाचं उत्तर हे असं आहे. आणि जास्तीत जास्त सादर राहण्याचा प्रयत्न करतो, कारण आपण जितकं चंगळवादी राहू उमेश पाटील, जितकं आधुनिक राहण्याचा प्रयत्न करू, तितकं आपण या पृथ्वी मातेचं शोषण करतोय. म्हणजे आपण सगळे ऊस शेतकरी आहोत. जितकं टनेज तुम्ही जास्त काढाल तितकं तुमच्या शेतीचं आयुष्य कमी होणार आहे. म्हणजे पुढच्या पिढीचं, म्हणजे मी जर 100-150 एकरी ऊस काढला तर माझी पुढची पिढी आहे ती, मी भले 10 एकर शेती असली तर ते काही पिकवू शकणार नाही. मग पुढच्या पिढीचं शोषण करायचं नसेल तर आपण पर्यावरणवादी झालं पाहिजे, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला पाहिजे. तर अशा पद्धतीनं माझी जडणघडण होत गेलेली आहे. आणि मी निर्णय घेतलेला आहे की माझी सर्व्हिस जरी अजून 9 वर्ष असली तरी नक्कीच मी अजून 1-2-3 वर्ष जास्तीत जास्त नोकरी करू शकेन. त्यानंतर मी नोकरी नाही करणार आहे. म्हणजे 55च्या पुढे तर मी नोकरी नाहीच करणार. आणि मग माझं उर्वरित आयुष्य हे जनसेवेसाठी, समाजासाठी मी वाहून घेणार आहे. एवढं माझी मी ही इंट्रोडक्शन केली. थोडंसं हे बोरिंग पण आहे, कारण इथं मी माझंच काहीतरी बोलत राहिलो, परंतु तसं नाही आहे. बोलल्याशिवाय पण लोकांना कळणार नाही. म्हणजे आता बऱ्याच जणांना, इथं माझे मित्र आहेत, संजू प्रत्येक सुट्टीला आला की मी